Good morning to all of you. तर आफ्टर विंटर वेकेशन दिस इज युअर फर्स्ट लेक्चर ऑन फायनल इयर. सो आपला युनिट 2 चालू होता आणि आपण याच्या पहिले लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन बघितलं होतं. ठीक आहे, लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन आणि एक प्रॉब्लेम बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहू की नेक्स्ट आपला टॉपिक आहे ग्रुप प्रॉपर्टीज ऑफ लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, तर नेहमी क्वेश्चन असा विचारला जातो आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेहमी विचारला जातो की शो दॅट द लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन किंवा शो दॅट LT फॉर्म अ ग्रुप. ठीक आहे, इथे ग्रुप आपल्याला दाखवायचा आहे की लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप फॉर्म करतो. ठीक आहे, तर ग्रुप फॉर्म करायसाठी आपल्याकडे काही प्रॉपर्टीज असतात. अल्जेब्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्याला ग्रुप एखादी सेट आपल्याला किंवा ग्रुप आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे, तर ग्रुप आपण कशा प्रकारे दाखवतो, आपल्याला 4 प्रॉपर्टी शो करावं लागते. क्लोजर प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स अँड एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, या 4 प्रॉपर्टी आपल्याला शो करायला लागते. ठीक आहे, तर सर्वात पहिला आपण आपला गिवन डाटा लिहून घेऊ की आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे आपल्याला, की आपल्याला ते मदत होईल की आपल्याला ते 4 प्रॉपर्टी शो करायसाठी. ठीक आहे, तर कन्सिडर लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इन द फॉर्म. तर या फॉर्ममध्ये आपण लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशनला डिनोट करतो. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. इक्वेशन हे डायरेक्टली आपण इथे गिवन आहे. ठीक आहे, तर आर डॅश इक्वल टू ए थिटा इक्वल ए ऑफ थिटा इंटू आर. तर ए ऑफ थिटाला कशा प्रकारे रिप्रेझेंट करतात, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे ती. तर मॅट्रिक रिप्रेझेंटेशन आपण अशा प्रकारे करतो ए थिटाची. ठीक आहे, तर ए थिटाची मॅट्रिक रिप्रेझेंटेशन आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल. याला इक्वेशन ए आपण दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण डिनोट करू की द सेट ऑफ ऑल द स्पेशल लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इन शॉर्ट SLT ऑफ द फॉर्म इज गिवन बाय एल. आपण एक सेट घेऊ. ओके, पूर्ण सेट कशाचं घेऊ, ऑल द स्पेशल लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, एक सेट घेऊ ऑफ द फॉर्म आर थिटा ए ऑफ थिटा आर डॅश इक्वल टू ए थिटा ऑफ आर गिवन बाय एल. ठीक आहे, आपण त्या सेट ऑफ ऑल द स्पेशल लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशनला एलनी डिनोट करू. ठीक आहे, देन डिटर्मिनंट, याचं जर डिटर्मिनंट काढलं तर मी तुम्हाला मागे शिकवलं होतं की डिटर्मिनंट कशा प्रकारे काढतात. मॅट्रिक्स आपण घेतलं होतं, काही लेक्चर्स आपण मॅट्रिक्स घेतलं होतं, तर डिटर्मिनंट कसं काढायचं मॅट्रिक्सचं ते आपण सांगितलं होतं. जर तुम्ही याचा जर याचं डिटर्मिनंट काढाल तर याचं डिटर्मिनंट काढाल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 होतो. ठीक आहे, आणि इज नॉट इक्वल टू 0. जेव्हा 0 नसते, जेव्हा आपण डिटर्मिनंट काढतो आणि एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जेव्हा 0 नसेल तर तो काय असतो की ते नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असते. ठीक आहे, जर याचं डिटर्मिनंट 0 आला असता, ठीक आहे, डिटर्मिनंट 0 आला असता तर आपण काय करतो की त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतो. परंतु याचं जर डिटर्मिनंट आपल्याला 0 मिळत नाही, त्यामुळे आपण म्हणू शकतो का तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. सो आपण म्हणू शकतो की द ट्रान्सफॉर्मेशन इन इक्वेशन 1 आर द नॉन सिंग्युलर. हेन्स वी से दॅट द टू इच T belongs to L there exists a matrix which is not singular. तर आपण नॉन सिंग्युलरची डेफिनेशन ठीक आहे, तर सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलरची मी ते एक डेफिनेशन लिहून दिली आहे की इफ ए ह्या मॅट्रिक्स असेल तर जर आपण त्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट घेऊ, त्या डिटर्मिनंट डिनोट कशा करतात, DET ऑफ ए किंवा मॉड ऑफ ए. तर जर त्याचं डिटर्मिनंट 0 येत असेल तर आपण तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे असे डिनोट करतो. जर त्याचं डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर आपण ते नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सनं डिनोट करतो. तर आपण नेक्स्ट स्टेप पहा की वी राईट द करस्पॉन्डिंग हॅज की ए ऑफ थिटा हे डिनोट करते मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ टी थिटा. ठीक आहे, आपण हे फक्त डाटा हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या 4 प्रॉपर्टी आपण शो करू, त्या खूप इझी आहेत. तर नोट दॅट द ए थिटा इज अ मॅट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ टी थिटा. ठीक आहे, क्लोजर प्रॉपर्टी आता इथे आपण डाटा लिहून घेतला, त्याच्यावरून आपल्याला 4 प्रॉपर्टी शो करायचे. ठीक आहे, तर क्लोजर प्रॉपर्टीसाठी पहा की लेट टी थिटा आणि टी फाय. ठीक आहे, 2 अँगल घेतला, थिटा आणि फाय बिलॉंग्स टू एल. आणि एल काय, सेट ऑफ ऑल स्पेशल लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, अँड ए थिटा अँड ए फाय काय आहे, देअर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर डिफाईन करू, 2 मॅप डिफाईन करू. आर इज अ मॅप फ्रॉम आर मॅप टू आर डॅश, आणि याची डिफाईन काय केला आहे तो मॅप आर डॅश इक्वल टू ए ऑफ थिटा इंटू आर, हा आपल्याला गिवन दिला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या आर डॅशवरून पुन्हा एक मॅप आपण डिनोट करू की आर डॅश मॅप फ्रॉम आर डबल डॅश, आणि आर डबल डॅश आपण डिफाईन करू की ए ऑफ थिटा इंटू आर डॅश. तर आर डॅशची व्हॅल्यू आपल्याला इथे माहीत आहे, तर आर डॅशची व्हॅल्यू आपण इथे पुट करू. ठीक आहे, मीन्स आर डबल डॅश इक्वल टू ए थिटा ऑफ ए आर डॅशची व्हॅल्यू हे पुट करू आपण ए ऑफ थिटा इंटू आर. ठीक आहे, इक्वेशन याला थर्ड इक्वेशन, याला इक्वेशन सेकंड, याला इक्वेशन थर्ड आणि याला इक्वेशन फोर्थ देऊ. ठीक आहे, तर आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे,
तर आपण सर्वात पहिले काय करू की हे जे टर्म आहेत ए थिटा आणि ए फाय आणि ए थिटा हे सर्वात पहिले आपण सॉल्व करू. ठीक आहे, तर ए थिटा आणि ए फाय लिहून घेतलं. तर ए थिटा आपल्याला माहीत आहे, आपण एक मॅट्रिक्स स्टार्टिंगला काय कन्सिडर केली होती. ठीक आहे, तर ए फाय आहे. ठीक आहे, ए फाय आहे तर इथे कॉस एस पाय आहे. ठीक आहे, तर जर इथे फाय असतं तर इथे अँगल काय प्रत्येक जागी काय अँगल फाय आला असता. ठीक आहे, तर इथे पहा तर इथे सर्वात पहिलं आपल्याला ए फाय आपल्याला मॅट्रिक्स लिहायचे. ठीक आहे, तर इथे सी डिनोट फॉर काय, सी डिनोट फॉर आपण काय डिनोट इथे कॉस एस आपण लिहिलं असतं कॉस एस थिटा, तर तो थोडा लंबा झाला असता. ठीक आहे, तर आपण शॉर्टमध्ये काय कॉस थिटाला आपण काय डिनोट केला कॉस एस थिटा. ठीक आहे, शॉर्टकट आपण डिनोट केला सी डिनोट फॉर कॉस. ठीक आहे, कॉस ऑफ फाय इथे फाय आहे म्हणून फाय. ठीक आहे, बाकी सेम मॅट्रिक्स आहे, फक्त इथे काय केलं आहे की कॉसच्या जागी सी लिहिला आहे आणि साईनच्या जागी एस लिहिला आहे आणि थिटाच्या जागी काय फाय घेतला आहे. ठीक आहे, सेम मॅट्रिक्स आहे, तुम्ही एकदा केअरफुली वाचा तर तुम्हाला नक्की लक्षात येईल. ठीक आहे, कॉस फाय हे आपण मॅट्रिक्स लिहून घेतली, हे मॅट्रिक्स. ठीक आहे, सिमिलरली हे मॅट्रिक्स आपण आता थिटा आहे तर इथे थिटा लिहून घेऊ आणि सी काय डिनोट करते कॉस ठीक आणि एस डिनोट करते साईन. ठीक आहे, आपण इथे वेअर सी थिटा इक्वल टू कॉस एस थिटा आणि एस थिटा इक्वल टू साइन एस थिटा लिहून घेतलं. ठीक आहे, तर या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन तुम्ही सॉल्व कराल तर खूप लंबा होणार, डायरेक्टली आपण याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, तुम्ही सॉल्व पण करून पाहू शकता. तर याचं जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू तर आपल्याला अशा प्रकारे मॅट्रिक्स मिळेल. ठीक आहे, हे लक्षात पण ठेवू शकता, इझी आहे लक्षात ठेवणे. ठीक आहे, फक्त इथे काय आपला थोडं ॲडिशन झाले आहे, दोन अँगलची ॲडिशन, इथे पण दोन अँगलची ॲडिशन, जिथे जिथे कॉस आणि साईन होतात तिथे काय दोन अँगलची ॲडिशन झाली आहे. ठीक आहे, बाकी सेम ॲज इट इज व्हॅल्यू आहेत. त्याच्यानंतर हे मॅट्रिक्स आणि हे आपण गिवन घेतली होती ते मॅट्रिक्स आपण जर कम्पेअर केली तर आपल्याला काय मिळणार, इथे थिटा होता. ठीक आहे, त्यामुळे ए थिटा आला. पण तिथे काय या मॅट्रिक्समध्ये इथे काय थिटाच्या जागी काय थिटाच्या जागी काय फाय प्लस थिटा आहे. ठीक आहे, इथे थिटाच्या जागी काय की पाय प्लस थिटा आहे. तर इथे तर एच्या तर आपण ते व्हॅल्यू कसे डिनोट करू शकतो की ए फाय प्लस थिटा. ठीक आहे, तर आर इक्वेशन 4 आपण डिनोट केला होता की आर डबल डॅश इक्वल टू ए फाय प्लस ए थिटा इंटू आर. ठीक आहे, तर ए थिटा ए फाय इंटू ए थिटाची आपल्याला व्हॅल्यू फाईंड केली, ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू. ठीक आहे, ए फाय प्लस थिटा इंटू आर ते आपण पुट केली. त्याच्यानंतर आपण यातला अँगल पण आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, मीन्स ए फायच्या जागी ए थिटा लिहून घेतला आणि थिटाच्या जागी आपण फाय लिहून घेतलं. तर ही झाली ही प्रॉपर्टी झाली, कशाची प्रॉपर्टी झाली की ही झाली क्लोजर प्रॉपर्टी. तर त्याच्यानंतर आपण लिहून घेऊ दिस इज गिवन बाय द स्पेशल लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आर mapping from r double dash hence the t theta and t phi belongs to whenever the t theta and t phi belongs to the L then we have write the t theta into t phi belongs to L. तर ही झाली क्लोजर प्रॉपर्टी. त्याच्यानंतर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी पाहू. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय म्हणते की लेट आपल्याला तीन अँगल इथे कन्सिडर करायचे. तर आपण क्लोजर प्रॉपर्टीमध्ये दोन अँगल कन्सिडर केले, ते तीन अँगलची आपल्याला गरज पडेल. टी थिटा टी फाय आणि टी साय बिलॉंग्स टू एल अँड ए ऑफ थिटा ए ऑफ फाय अँड ए ऑफ साय हे काय डिनोट करतात की त्याचं मॅट्रिक रिप्रेझेंटेशन डिनोट करतात टी थिटा टी फाय आणि टी सायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर वी नो दॅट द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हीज असोसिएटिव्ह. आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल की हे एक स्टेटमेंट आहे की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय आहे असोसिएटिव्ह नेहमी असते. ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे की ए थिटा इंटू ए फाय रॅकेटमध्ये आणि रॅकेटच्या बाहेर ए फाय. ठीक आहे, तिघांचं मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे केलं लक्षात घ्या. ठीक आहे, रॅकेटमध्ये ए थिटा आणि ए फाय आणि रॅकेटच्या बाहेर ए साय. ठीक आहे, त्याच्यानंतर हे इक्वल टू हे कशाचे इक्वल टू आहे की ए थिटा रॅकेटच्या बाहेर आणि ह्या दोन टर्मची ए फाय आणि ए थिटा ए साय आणि ए फायची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, रॅकेटमध्ये. ठीक आहे, जर हे तुम्ही सॉल्व केलं मॅट्रिक्सने, जर आपल्याला गिवन मॅट्रिक्स जर अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व केला. ठीक आहे, सर्वात पहिले रॅकेट आपण सॉल्व करतो, त्याच्यानंतर रॅकेटला हे मल्टिप्लाय करतो. हे इक्वल टू कशा प्रकारे आहे की हा रॅकेट इंटू दिस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर हे इक्वल टू हे आपण प्रूव्ह करतो, तेव्हाच काय म्हणतो शकतो आपण की मॅट्रिक्स आहे असोसिएटिव्ह आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर लिहून घेऊ की ए थिटा कशा रिप्रेझेंट करते
थीटा आणि एफ आय रिप्रेझेंट करते टी फाय आणि एस आय रिप्रेझेंट करते टी साय. ठीक आहे, तर याचे व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या, सिम्पली त्याचे व्हॅल्यू लिहून घेतलं आपण, इक्वल टू आपण दाखवलं. तर ही प्रॉपर्टी झाली. ही कशाची प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली. त्याच्यानंतर एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. तर जर इथे ॲडिशन असतात, इथे आपण मल्टिप्लिकेशन घेत आहोत. ठीक आहे, जर इथे ॲडिशन असतात तर आयडेंटिटी काय झिरो आली असती. म्हणजे आयडेंटिटी काय, एखाद्या नंबरमध्ये जर आपण एखादी नंबर ॲड केला तर ते आपलं गिवन व्हॅल्यू काय हेच आली पाहिजे. ठीक आहे, तर इथे झिरो ॲड केला तर काय येणार की व्हॅल्यू तीच येणार. तर ॲडिशन असतं तर आयडेंटिटी काय झिरो असती, पण इथे मल्टिप्लिकेशन आहे तर मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी नेहमी 1 असते. ठीक आहे, एखाद्या नंबरला 1नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच नंबर मिळतो. त्यामुळे इथे काय असते, नेहमी लक्षात ठेवा की मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी नेहमी 1 असते. ठीक आहे, तर सबस्टिट्यूट आपल्याला करायचे थीटाच्या जागी 0. ठीक आहे, इथे थीटाच्या जागी 0 पुट केला, 0 इथे पण 0 फिट केला आणि इथे पण 0 पुट केला. तर कॉस 0 काय येतो 1 येतो, आणि साइन 0 काय येते 0 येतो. ठीक आहे, आणि साइन 0 इथे पण 0 येणार आणि कॉस 0 इथे 1 येणार. ठीक आहे, तर हे झालं काय, हे आयडेंटिटी मॅट्रिक्सचं फॉर्म आहे. अशा प्रकारे जर मॅट्रिक्स असेल तर काय आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही, आपण त्याला डिनोट करतो. देन त्याच्यावरून म्हणू शकतो का आपण, देअर एक्झिस्ट T0 बिलॉंग्स टू L corresponding to A0 such that T theta into T इक्वल टू T इंटू टी थीटा. आपल्याला रिव्हर्समध्ये आपण ते लिहून घेतलं इक्वल टू T. ठीक आहे, तर इथे आपल्याला असा एक काय ह्या मिळत आहे, काय मॅट्रिक्स मिळत आहेत, ज्याच्यासोबत आपण त्या मॅट्रिक्सची ॲडिशन, गिवन मॅट्रिक्सची ॲडिशन करू तर आपल्याला गिवन मॅट्रिक्सच मिळत आहे. ठीक आहे, मीन्स आपल्याला तो आयडेंटिटी एलिमेंट मिळत आहे. तर आपण म्हणू शकतो की टी इथल्या का झाला आयडेंटिटी एलिमेंट झाला. ठीक आहे, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी प्रूव्ह केली. त्याच्यानंतर एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स प्रूव्ह करू आपण. जर इन्व्हर्स माहीत आहे तर 2चं इन्व्हर्स काय होतो -2. ठीक आहे, आणि थीटाचं इन्व्हर्स आपण इथे काय लिहू, थीटाचं इन्व्हर्स -θ लिहू. ठीक आहे, तर त्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन ए ऑफ थीटा आणि त्याचं इन्व्हर्सचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करू तर क्लोजर प्रॉपर्टी आपली काय, तर पहा आपण क्लोजर प्रॉपर्टी आताच प्रूव्ह केली होती की जर ए ऑफ फाय अँड इंटू ए ऑफ थीटा असेल तर त्या दोन काय अँगलचं काय ॲडिशन होतं. ठीक आहे, तर इथे आपल्याला सेम ए थीटा इंटू ए ऑफ -θ, तर या दोन काय ॲडिशन होईल. ठीक आहे, ॲडिशन मीन्स इथे मायनस आहे तर हा मायनस होऊन जाईल, ए थीटा -θ ए ऑफ -θ होऊन जाईल, थीटा -θ 0 आणि A0 आपण प्रूव्ह केला. A0 आपल्याला काय मिळाला होता, जेव्हा ए ऑफ 0 आपल्याला काय आयडेंटिटी मॅट्रिक्स आय मिळाला होता, मीन्स T0 मिळाला होता. ठीक आहे, मीन्स आपण म्हणू शकतो की ए ऑफ फाय रिप्रेझेंट टी थीटा आणि ए ऑफ -θ रिप्रेझेंट टी ऑफ -θ टी -θ. ठीक आहे, आणि आय डिनोट फॉर T0 मीन्स हे काय काय आपल्याला मिळालं होतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला होता. सिमिलरली आपण याच्यावरून जर याच्या काय केलं, आपण याची पोझिशन चेंज केली, मीन्स टी -θ आपण स्टार्टिंगला लिहिलं आणि टी थीटा आपण नंतर लिहिलं, आणि दोघांचं पण मल्टिप्लिकेशन केलं तरी आपल्याला T0 मिळणार. ठीक आहे, तर याच्यावरून म्हणू शकता की हेन्स आपल्याला असा एक मिळत आहे, टू इज टी थीटा बिलॉंग्स टू L देअर इज T -θ. ठीक आहे, तर टी थीटाचं इन्व्हर्स आपल्याला तिथे मिळत आहे, T -θ बिलॉंग्स टू L. तर सच दॅट टी थीटा इंटू T -θ इक्वल टू T -θ इंटू टी थीटा. ओके, थीटा इक्वल टू 0 आपल्याला मिळत आहे, आणि T0 काय झाला आयडेंटिटी इन्व्हर्स. ठीक आहे, मीन्स T -θ ही झाला आयडेंटिटी इन्व्हर्स ऑफ दिस एलिमेंट. ठीक आहे, तर आपल्याला एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी एलिमेंट मिळत आहे. तर आपल्या 4 प्रॉपर्टी आपण शो केल्या. ठीक आहे, क्लोजर प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण शो केली होती की एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आणि एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स. या 4 प्रॉपर्टीवरून आपण म्हणू शकतो की L फॉर्म अ ग्रुप. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, थोडं लेंदी आहे पण खूप इझी प्रॉब्लेम आहे आणि एक्झाममध्ये नेहमी विचारला जातो.